प्रीतम दादा आपले भेटलेले आहेत. खरोखर दादांचा प्रेम असा घोडा पहिला विचारला दादा. बघू शकता मित्रांनो, बाप्पाची आता पालखी निघलेली आहे आणि पालखीला खांदा मी लावलेला आहे. खरं सांगताय दैवत लागतात खांदा लावायला. बघू शकता मित्रांनो, आपली प्राण भेटलेली आहे. ती पहिली म्हणजे आपला पाहिजे आणि स्वतः तिथं चाललाय. मित्रांनो बघू शकता आता आपल्या इथं लागलेला आहे पालना. पालनात सगळी लोक फुल एन्जॉय चालू आहे. आणि मित्रांनो बघू शकता चिरनेर गावांचा आणि जरा आलेलो आम्ही पालण्यात फिरायला. आणि पालण्यात आता एक पालण्यांची फेरी झालेली आहे. आता आपल्या लाईनीला लागलेलं आहे सगळी आगरी भाषा जोडून आपण. मित्रांनो बघू शकता फुल गर्दी लागलेली आहे. आणि चिरनेर महागणपतीचा उत्सव आणि पालण्यात फुल गर्दी म्हणजे बघू शकता मित्रांनो. आणि आम्ही पण यात्रेला फिरायला आलेलो आहे. बघू शकता मित्रांनो, ज्याचा तो आता ज्याच्या त्यांची लग्न जमलेली आहेत ते आलेले आहेत जत्रेला. गणपतीनं दर्शन घेतला का माहिती नाही, पण यात्रेन फिरला पाहिजे. आणि बघू शकता मित्रांनो, आणि फुग्यांचं दुकान टाकलेलं आहे आमच्या मित्रांनी टाकलेलं आमच्या. बघू शकता. अरे नाही तर चला फुगे घ्या फुगे. मित्रांनो गणपतीला हीच एन्जॉय करण्यात असते. बघू शकता आपले प्रीतम दादा आपले भेटलेले आहेत. खरोखर दादांचा प्रेम असा घोडा पहिला विचारला दादा. चिन्हाची महागणपतीला दादा आला. गणपती बाप्पाचा पालखी निघण्याचा वेळ झालाय आणि आपल्या चिन्ह गावची पोरं आणि बघू शकता मित्रांनो आपण इथं आहोत. आता गणपती बाप्पाची पालखी निघणार पालखीचे आपल्याला भावाचा असतंय. आपला माऊलीचा पहिला प्रेम आहे तो याचा माऊलीचा. खरं सांगते मित्रांनो, आता भावाचा माझा प्रेम राहू द्या. आता बाप्पाची आपली मिरवणूक निघल म्हणजे पालखी निघणार आहे. तर पालखी बघू आपण, कारण भाई दिसलेला आपल्याला. बघू शकता करण दादा आपला भेटला खास. गावाचे कार्यकर्ते आहेत ते बाबा. काय मान झालं पण काटेपर्यंत या सगळी सोय मिळेल तुम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. बघू शकता मित्रांनो, बाप्पाची आता पालखी निघलेली आहे आणि पालखीला खांदा मी लावलेला आहे. खरं सांगताय दैवत लागतात खांदा लावायला दादा. बघू शकता मित्रांनो, बाप्पाची आता पालखी निघलेली आहे आणि पालखीला खांदा मी लावलेला आहे. खरं सांगताय दैवत लागतात खांदा लावायला दादा. बघू शकता जो खांद्याचा मान आहे तो मिळतो सगळे गावाला. आणि लहाना थोडा सगळं बाप्पाच्या पालखीला खांदा लावतात. यो मान मिळतो. बघू शकता माऊली त्याला असाच प्रेम आहे ना तुमचा बस आमच्यावर. बाप्पाची आरती चालू आहे. आरतीला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि सगळ्यांच्यावर बाप्पांचा असाच आशीर्वाद जाऊ दे काय गरिबांवर.
बाप्पाची आता पालखी निघलेली आहे ना, बाप्पा पालखीत बसवलेलं आहे, पालखीत बसवलं तर मुकुट बिकुट सगळ्यात आधी आपल्या मिरवणूक ना भावभक्तांची गर्दी तर तुम्ही बघू शकता जशी जशी सकाळी पोहोचणार ना पालखी 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 उद्या सकाळी 9-9:30 वाजता येते. 9-9:30 बघू शकता. 7 पाडू ना, 7 पाडू फिरून पालखी पुन्हा देवळात येईल. आता निघलेली आहे पालखी फुल बाहेर मनोरंजन तुम्हाला दाखवून मी आता आणि इथं पण तुम्ही बघू शकता सगळे भाविक भक्तांची गर्दीच चालू आहे. तिकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी आता चित्र बघू शकता
वाट बघतो गणपती बाप्पाची बघू शकता पब्लिक आहे वर्षात एकदा गणपती बाप्पाची पालखी निघते कधी आम्ही बघतो फुल मनोरंजन चालू आहे लोकांचा बघू शकता पुन्हा एकदा बघू शकता इथं माऊली फॅन भेटलेले आहेत आपल्याला बघा आपल्या माऊलीला सपोर्ट करा. सपोर्ट खरंच असाच प्रेम राहू दे माऊली तुमचा सगळ्यांचा. हो आहे कारण सगळ्या पोरांचा प्रेम आहे त्याच्यामुळे आपण इथं आहोत आणि माऊली असाच तुमचा राहू दे. बरीच जण आम्हाला पालखी भेटली माऊली कुठे आहे माऊली कुठे आहे तोच प्रेम बोलतो आपल्याला दुसरा काय पाहिजे बरोबर नाही. बघू शकता मित्रांनो पालनी मोठी लागलेली आहे आता पालनी स्टॉप झालेली आहे थोडी कारण आता फुल गर्दी होती मग अशी इथं बघू शकता. माऊली आणि माझा भाषा पण भेटलेला आहे मित्रांनो बघू शकता आता सगळीकडं पाली चाललेले आहेत आणि पोरांचा बघू शकता आणि मोठी पालखी आहे आणि पालखी तिथे निघलेली आहे पालखीला बरीच लोक पालखीला गेलेले आहेत आपण आता पुढचा बघू दाखवतोय तुम्हाला ड्रॅगनची या बघू शकता तुम्ही मित्रांनो कसे आलेले आहे आणि आता थोडं आपण चालू पालना बघू शकता बघू शकता आणि आपली माऊली त्यांच्या भेटलेला आहे दिदीचा बघू शकता बरोबर आणि असाच प्रेम राहते तुमच्यावर आणि आता सगळी बसलेले आहेत आपण पण बसू सगळे आपली लाईन लागलेली आहे आणि फुल एन्जॉय करतील बघू शकता आपण आता बसलेलो आहोत चला पब्लिक पण घेऊया आपण साईडची मित्रांनो बघू शकता आणि खरंच फुल एन्जॉय चालला आहे आणि कसा झटका देते काय देते आता बघूया आपण कारण सगळ्यांची फास्ट आहे गाडीत बसल्या तरी या त्याच्यामुळं चांगलं आहे पूर्ण पाठताय सगळ्यांची बसलेली आणि बघू शकता आपल्याला थोडा एक इमोशन मनोरंजन व्हिडिओ बनवलेली आहे थोडीशी कारण फाटत तर नाही आपली पण जरा फाटलेली दाखवली तर तुम्ही पण जरासा एन्जॉय करणार त्याच्यामुळे आम्ही फाटलेली जराशी दाखवतो आणि पहिला नंबर माझाच लागलेला आहे उतरायला बघू शकता. कसा वाटला तुम्हाला कसा वाटला एक नंबर वाटला यांना बघू शकता. हे तुम्हाला कसा वाटला फुल मजा आली त्यांना बघू शकता आणि मला इथं बघू शकता. तुम्हाला कसा वाटला बसायला मस्त वाटला ना बघू शकता मित्रांनो तशीच लोकांना चालू आहेत भरपूर ही फ्रेश आता दुसरी गेले मानाचा बाबा चक्कर आला ताईला चक्कर आलेली आहे बघू शकता ताईला पण चक्कर आलेली आहे बघू शकता बोटीन सगळी बसलेली आहेत आता बोटीचं मनोरंजन घेऊया आपण कारण सगळा एन्जॉय झालाय आणि कशी काय फाटते सगळ्यांची ती बघू शकता. दादा पण तिथे आहेत आता फुल एन्जॉय चाललाय आणि आपण काहीतरी थोडा वेगळाच करूया बोटिंग बसून थोडा एन्जॉय त्याच्यामुळे आपण आता बोटिंग बसलो आहोत. अरे बाबा 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 पर्दा है पर्दे के पीछे आपल्याच पोरी आहेत त्याच्यामुळे आपण काय या नाही करू शकत हसत गेला सगळी पोरं आपलीच आहेत. तुम्हाला जरूर नजारा दिसेल सगळ्या त्याच्यामुळं आणि एक बघू शकता मित्रांचा ग्रुप आहे आणि बघू शकता भाऊ म्हणजे आमची मेवणी भेटलेली आहे आमच्या साईडला ओरिजिनल मध्ये मेवणी आहे खोटी नाही आहे आणि खरंच आता आम्ही एन्जॉय करू बघा सगळेजण माऊलीला विचारताना बघू शकता
असाच प्रेम राहू दे तुमचा आमच्यावर, माऊलीवर. असाच प्रेक्षकांचा प्रेम राहू दे. बघा इथं नुसतं बसलो तरी माऊलीला पहिला विचारतात लोक आपल्या. बोटीची सुरुवात झालेली आहे आणि बोट करायची फिरायची सुरुवात होते. मनोरंजन चालू आहे. बघू शकता ब्लॅक मध्ये बघा वाशा त्यांना पहिला बघा आणि याच्यात मामाने फुल एन्जॉय घेतलेला आहे. बघू शकता मामा बसलेला आहे तिथे आपला आणि मामाने आवड आवून केली. आवाज टाईट झालेला आहे प्रत्येकाची आणि बघू शकता आमचं एवढी वेळ असते. आता ब्रेक लागलेला आहे. ब्रेक बघू शकता. चला आता आपण उतरूया सगळी. जो बँजो वाजत होता तो आपला क्रिश भाऊचा. भाऊ तुमचा बँजो. आणि आपण या मुलाला बघू शकता जो पुन्हा बिना फिरून येणारा माणूस आमचा. गोहा खरंच सांगताय मूर्ती लहान कीर्ती महान आहे. जेव्हा घरातून बाहेर गेला तो आम्हाला शोधणे लागला. भाऊ कुठं होता तू? कुठं होता तू? तुझी मुलं तो बघू शकता मामाच्याकडे गेला. खास मामाच्या घराने इथं आम्हाला सगळ्यांना घाम फोरलेला. खरी गोष्ट का नाही तिथे घाम फोरलेला का नव्हता आपल्या नाही. आणि बघू शकता बघा त्याची बहीण पण त्याला सामील आहे कारण ती सांगत नाही. अरे बाबा आपला नवरदेव भेटलेला आहे आणि खरंच परत आता भेटलेला आपले ना. आणि बघू शकता वहिनी पण भेटलेली. वहिनी नाही तरी आपण लग्नाला कशी आली पाहिजे तुम्हाला काय वाटते? आता बघूया वहिनींची तोंडांची ऐकू. वहिनी तुम्हाला कसा वाटला आपल्या लग्नाचा कार्यक्रम? परत त्याच्या लग्नाला नाचला घोडा, हळदीला नाचला, लग्नाला तुम्हाला पण घोड्यावर बसून दिला. तुम्हाला कसा वाटला? एकदम छान त्यांना वाटला. असाच प्रेक्षकांचा प्रेम राहू दे. त्यांची चिमुकली दिदी पण आली बरोबर भावाची. आणि खराच सांगताय परत आता आपल्याला भेटला तिथं आणि आवाज दिला. हीच आपल्या कामाची पावती असते. जो माणूस इथं आपल्याला भेटते आवाज देतोय. आता तर मगाशी तर तुम्ही बघितला सगळीजण आवाज देत होते माऊली घोडा कुठं आहे, माऊली घोडा कुठं आहे. बस आवराच प्रेम. मित्रांनो बघू शकता खरंच सांगते तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या ना. प्रत्येकाचा इथं धंदा आहेत. जो आगरी माणूस खरं सांगताय व्यवसाय करते. बघूया आपण आता त्याला दादाला भेटूया. आणि खरं तर म्हणून माऊली फॅन आहे. दादा इकडे बोल कसं वाटते तुला हे धंदा करता? खरं सांगते म्हणा मी पहिली गोष्ट मी सलूट मारते त्याला. कारण आवडे पब्लिक मध्ये धंदा करायचा माणूस वसला नाही याला महत्व आहे. वहिनी तुम्हाला खरं सांगते तुम्ही दोघाही जोड्यान जो काम म्हणजे जो करता खरं सांगते तुम्हाला अभिमान वाटते म्हणा. तुम्ही तर बघला त्याशिव माऊली आणि माऊलीवर तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे ना. दादाला पण प्रेम. दादा तुला कसं वाटतं धंद्याचं? खरं आनंद खरंच घालते. कारण यालाच बोलताना प्रेम आणि याला तुम्ही आपल्या आगरी माणसाला आपल्या गाववाल्याला सपोर्ट द्यायचा. सँडविच खायचं आपण कोणत्या भयांच्या घरी खावायचं आपल्या माणसाची कशी खा बघू शकता. आणि मित्रांनो खरं त्यांच्या जोडात वहिनी त्याला दादाला वहिनी साथ देतात. यालाच महत्व असतं लक्षात ठेवा. आई एकविरा सँडविच आहे आणि तिथं दादा आपला दुकान आपला आगरी एक ब्रँड खरांच आहे. आणि मी पण येतात एक खात आहेत दादा मनाव बनवू सँडविच. कारण आपण आपल्याच माणसाची घरी पहिला घेतला पाहिजे तो लोक देते बरोबर ना. आता आपण दादाच्या घरची घेतलेला आहे खाऊन जेव्हा आपण तुम्हाला काय करतोय नुसता बोललाय नको थोडं टेस्ट पण केली पाहिजे आपण आणि तशी टेस्टिंग करून जाईल दादाच्याकडून. एक नंबर बनवलेला आहे मित्रांनो. बाहेरच्या माणसाची कशी खावायच्या ऐवजी आपली माणसाची कशी खा. आपली माणसाला मोठा करा. जाणं इथं पण आपली दादाचं भेटलेलं आहे. असाच प्रेम राहू दे तुमचा सगळा माऊलीवर सगळ्यांचं. अरे इथं एक आपली माणसं भेटलेली आहेत बघू शकता. या जत्रण कुठे विचारलं ना तर अशी आमची पात्र भेटतात बघू शकता.
आमची माणसं भेटतात काय आता विसरले वा म्हणून जत्रण तुम्ही पहिली भेट द्या बरोबर. ही घारापुरीची आलेली आहे घारापुरीची ही घारापुरीची पोर विसरलेली आहे इकडं इकडे बघ घारापुरीची आलेली आहे आमची. दादा पैसे घेत नाही मला माहित होतं पण आपण पैसे देणार कारण नाही योग्य तो धंदा आहे तुझा तेव्हा माझा माऊली नाते तो मला पैसे मिळतात. सगळ्या प्रेक्षकांचा प्रेम आहे जे धंदा बाई धंदा बरीच लोक आपले आहेत अशी तर आपण पैसे नाही घेणार पण आपण पण माऊली कोणाला फ्री देतून पण एखाद माणूस आपल्याला इज्जत धरून पैसे देतोय त्याला बघू शकता. आता आपण ते दादाच्याकडे इकडे जाऊया जरूर भेट द्या दादाला. आपल्या चिरनेरला हायस्कूलवर गाडी असते त्यांची स्कूलच्या थोड्या खाली बालाजी डेअरी समोर बघू शकता. आणि बघा कसं आहे माहिती का नवऱ्याला बायको ना बायकाला नवरा एकमेकाला साथ दिले तर सगळा बरोबर आहे बरोबर नाही बाबू. हा बघू शकता खरं सांगते यांची साथ पाहिजे बाकी काही सगळी फिरायलाच येतात म्हणजे एन्जॉय करायला म्हणजे आपण पाळण्यात या नवरा बोलते बायकोला मी तुला याच्यात नेतोय कशात जत्रेत फिरायला पण दादानी भाभीला कशात आणली धंदा चालू करावा बरोबर नाही बरोबर सांगतोय. या भाभीला आणि दादाला मी पहिल्यापासून बघतोय धंदा त्यांचा असतो मी प्रत्येक वेळेला बघतोय त्यांना बरोबर सांगतोय. चिरनेरला या कधी पण त्यांच्याकडून जरूर भेट द्या ना. युट्यूबला जर बघितला तुम्ही तर त्यांना कधी सांगा आणि तुमची रील्स बघितली बरोबर जरा फॉलो करा लाईक करा. मित्रांनो बघू शकता आता आपलं भाऊ भेटलं ते आले बोलतो माऊली कुठं आहे बघू शकता मोठी दिवशी तुम्ही यानं तर बघितलं असतो कुठे कपड्यांना गेल्यावर तो विजय शेठ आहे तो यांचाच आहे मोठ्या भावाचा म्हणजे पण ते हँडल करतात बरोबर ना. मोठ्या भाऊ त्यांच्या भाऊचा आहे काकाच्या पोराचा आणि ते हँडल करतात तिथं आणि जे लोक माझं नाव सांगून तुम्हाला फुल डिस्काउंट मिळेल नाही भेटलं तर यांना त्या कपड्यात घालून फटकावायचं करून फटकावा यांना कारण ही माणसं आपली नाही काय नाही सगळं त्यांचा काय धंदा आहे आपण थोडा त्यांना समजून घ्यायला पाहिजे बरोबर ना. थोडाफार काहीतरी होणार डिस्काउंट असं काही नाही बरोबर ना. पण जरूर तुम्हाला कोणाला युट्यूबला जर दिसलं तर सांगा आम्ही युट्यूबला भाऊ तुम्हाला बघितलं माऊली हॉट चॅनलला बघू शकता. आपल्या आई आहे बसलेली आहे इथं आणि तिला आता मी उभी करते आई उभी राहायचं कारण आईचं दुकान आपलं ताई इकडं शालेदरी कॅन्टीन असते ना शालेदरी गाडी लागलेली आहे आईची बघू शकता. ही खरी आपली चिरनेरची लोक आहेत आणि आपल्या चिरनेर महागणपतीच्या दुकानात काही गाडी टाकलेली आईनी. असाच तुमचा प्रेक्षकांचा प्रेम राहू द्या खरं सांगतोय आणि असाच धंद्याला बरकत द्या सगळ्याही तर आपल्या मराठी माणसावरच आपण खावायला पाहिजे. बाहेरचं भैया येऊन धंदा चालू करतात त्यानुसार आपण घेतून आईचा मी बघत होते आईला मी शालव बिलो आणि ते ताईचा सपोर्ट असते आईला खरं सांगतोय लेकीच तिची पण जाम मेहनत करतात. मी प्रत्येक वेळेला शालव आलू करे बघतोय आणि असाच आईला खरं सांगते तुम्हाला युट्यूबला बघा आणि मराठी माणसाला आपले गाववाल्याला भेट द्या गाववाल्याची कशी खा जरूर कारण आपण बाहेरच्या लोकांवरची खातो ना मग पोटदुखी होतंय काय होतंय काय बऱ्याच गोष्टी होतंय तर आपण विचार नाही करू कारण तो कुठला पाणी वापरतोय काय करते त्या बघू ना आपण ना. आपला मराठी माणूस जरा आपल्या घरगुतीच्या माणसांचा विचार करूनच काय कुठला बनवतोय